नमस्कार मंडळी, मी कांचन स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे एका माशाचं कालवण आणि त्या माशाला काय बोलतात ते मला माहिती नाही, तर मम्मीला विचारते आणि मग तुम्हाला सांगते पुढे व्हिडिओमध्ये। तर पहिले तो मासा मला कापायचा आहे आणि मग त्याचं कालवण करायचं आहे। चला मग तुम्हाला दाखवते मासा पण आणि मी कापते सुद्धा। तर मंडळी, हा बघा मासा, त्याचं नाव आहे करकरा आणि खूप मोठा आहे। किती किलोचा असेल का? 1-1.5 किलोचा असू शकतो हा। आता बघू कसा जमतो मला कापायला, बघूया पुढे मज्जा। कसा ग कापू? नाही ग, एवढा मोठा मासा नाही घालू। थोडी नको, थोडी नको, का गं नको। मासा आपला कापून झाला तर रेडी। आणि बघू शकता एवढे पीस झाले त्याचे, मस्त मी ते लहान लहान पीस केले आणि त्याचं डोकं पण चिरून घेतलंय, कारण की डोक्याची पण मस्त टेस्ट लागते। आता हे सगळं आपण धुवून घेऊया। सो एवढ्या मेहनतीने आता मासा कापून झाला आणि मम्मीने त्याचे आता 2 पार्ट केलेत, एक फ्रायसाठी आणि एक कालवणसाठी। तर बघूया पुढे रेसिपी। हे पीस मम्मीने फ्रायसाठी काढलेत आणि हे कालवणसाठी। जे काटेवाले वगैरे आहेत ना, ते पीस कालवणसाठी आणि मासवाले फ्रायसाठी। मम्मीने लसूण सोलून पण ठेवला आहे आणि ठेचून पण ठेवला आहे आणि इथे चिंचेचं पाणी बनवून ठेवलं आहे रेडी एकदम। आता त्याला तेल टाकू। फोडणीला लसूण टाकायचा आणि आल्याची पेस्ट। आता मस्त थोडा लसूण करपला ना, तर मग त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर तर इथे आता मम्मीने मच्छीमध्ये मीठ, मसाला, हळद टाकलाय आणि आता गरम मसाला टाकते। आणि आता आपण भाजीला फोडणी देऊया। लसूण थोडा गुलाबी झाला की मग आपण त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकू, 2-3 चमचे, त्याच्याने मस्त कलर येतो। आणि आता भाजी फोडणीला सगळा मसाला वगैरे त्याला मिक्स करून घेऊ आणि मग त्याच्यात टाकू आपण चिंचेचं पाणी। द्यायची मस्त, खूप वेळ उकळवायची। झाकण ठेवून द्यायचं आणि झाकणावर पाणी ठेवायचं। फ्रायसाठी पण मम्मीने मच्छीमध्ये मीठ, मसाला, हळद सगळं टाकलं आणि आता आलं लसूण पेस्ट टाकली आणि थोडंसं आपण लिंबू पिळू आणि हे सगळं आता एकजीव करून घेऊ। तव्यावर तेल टाकून घेऊ। फ्राय करायचं त्यामुळे जास्त तेल लागेल आपल्याला। आणि इकडे रवा घेतलाय, तर त्या एक पीस रव्यामध्ये बुडवू आपण आणि मग फ्राय करायचा। असे एक एक पीस रव्यामध्ये बुडवू आणि मग
सगळे फ्राय करून घेऊ. सगळे पीस आपण ठेवले आता फ्राय करायला. तर इकडे भाजीला पण आपल्या उकळ आलाय आणि ताटावर आपण जे पाणी ठेवलेलं ते पण ठेवूया. भाजीत टाकू. मच्छी आपण आता फ्राय करायला ठेवली ती पलटी करूया. मस्त दोन्ही बाजूने आता व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊ. भाजीला पण मस्त उकळ आलाय आणि शिजली असेल आता. त्यात आपण आता कोथिंबीर टाकू. भाजी आपली रेडी आहे. मी थोडी आता टेस्ट करून बघते मीठ वगैरे बरोबर आहे का. मस्त. थोडं मीठ कमी आहे. मीठ टाकते. तर भाजी आपली रेडी आहे. मी गॅस बंद करते आता. फ्राय अजून होते. ते झालं की मग रेडी. तर मंडळी आपलं फ्राय आणि भाजी मस्त रेडी झालं. आणि आता मी जेवायला सुद्धा घेतलंय. तर तुम्हाला दाखवते तर मी जेवणामध्ये काय काय घेतलंय ते. तर हे बघा मस्त कालवण, मच्छी, कांदा आणि हे फ्राय असं सगळा मेनू घेतलेला आहे. तर खाऊन बघते आता मी. बघूया खाऊन कशी झाली ती. मस्त. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मला कमेंट्समध्ये. आणि तुम्हाला पण जर ही मच्छी बनवायची असेल तर तुम्ही अशी बनवू शकता ह्या पद्धतीने. खूप छान लागते. आणि मग भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.